यंदा जून महिन्यामध्येच जायकवाडी धरण हे भरणार आहे। नाशिकच्या धरणामधून विसर्ग केल्याने जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदावरीमधून जायकवाडीच्या दिशेने 51,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे। नाशिक पाटबंधारे विभाग 4 धरणांमधून 95% अधिकचे पाणी सोडणार आहे। नाशिकमध्ये दमदार पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबत नसल्याने जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत 51,015 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आले। गेल्या वर्षी आजच्या दिवसापेक्षा 95% पाणी अधिक आहे। 49,732 क्युसेक पाणी अधिक असल्याने जायकवाडी धरण हे लवकरच 100% भरण्याचीही शक्यता आहे। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, सध्या काय परिस्थिती आहे? जून महिन्यामध्ये जायकवाडी धरण भरण्याची शक्यता आहे। सध्या जर माधुरी आपण पाहिलं, जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 34% आहे आणि नाशिकमध्ये जोरदार पाऊस चालू आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। दरवर्षी ज्या वर्षी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येतं किंवा अधिक पाणी येतं त्यावेळी मराठवाड्यामध्ये आनंद व्यक्त केला जातो। त्याचं कारण असं आहे की जर तिथं जोरदार पाऊस पडला तर तो पाणी जो मराठवाड्याला मिळतो आणि परिणामी मराठवाड्याची तहान भागवणारा जो जायकवाडी धरण आहे तो पूर्ण क्षमतेने भरतो आणि सिंचनाचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न निकाली लागतो। तशीच काही परिस्थिती आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। मराठवाड्याचं प्रमुख धरण जायकवाडी हा सध्या 34% आहे आणि 51,000 क्युसेकने जरी पाणी सोडण्यात आलं असलं तरी सध्या 11,000 क्युसेकने पाणीची आवक जी आहे जायकवाडी धरणामध्ये सुरू आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जवळपास 4% या धरणामधल्याची पाणी पातळीची वाढ झालेली आहे आणि जसं जसं पाणी जायकवाडी येत जाईल तसं तसं झपाट्याने ही पाणी पातळी वाढेल आणि हा जो असाच पाऊस जर नाशिक आणि परिसरामध्ये राहिला तर या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्येच जायकवाडी धरण भरण्याची दाट शक्यता आहे आणि असं झालं तर ही आनंदाचीच बातमी मराठवाडी म्हणावी लागेल। नक्कीच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।